जेव्हा मुघलांनी महाराष्ट्रामध्ये आपले हातपाय पसरायला सुरुवात केली, तेव्हा त्यांनी सर्वप्रथम येथील देवदेवतांची मंदिरे तोडायला सुरुवात केली. ते महाराष्ट्रातील देवी देवतांच्या मूर्ती फोडत असत, मंदिरे नष्ट करत असत आणि त्या ठिकाणी आपल्या मशिदी उभारत असत. ही त्यावेळची कथा आहे, ज्यावेळेला कर्नाटकमधील विजयनगरचा राजा कृष्णराय पंढरपूरमध्ये आले होते. ते अतिशय धार्मिक होते. सर्व देवतांची ते मनोभावे पूजा करत असत. ते विठ्ठलाला आपले आराध्य दैवत मानत. एकदा त्यांना पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन घ्यायचे अशी इच्छा झाली. विठ्ठलाचे दर्शन घ्यावे असे त्यांना वाटत होते. तसेच मोगली सैन्यापासून त्यांना विठुरायाचं रक्षण करायचं होतं. म्हणून त्यांनी पांडुरंगाला आपल्या राज्यामध्ये न्यायचे असे ठरवले. राजा कृष्णराय पांडुरंगाला म्हणाले, देवा, तुम्ही कृपा करून माझ्याबरोबर विजयनगरला चला. त्यावरती विठ्ठल त्याला म्हणाले, राजा, तुझी भक्ती पाहून मी खूप प्रसन्न झालो आहे. तुझी ही इच्छा मी पूर्ण करेन, परंतु तुझ्याकडून कोणतीही एखादी चूक झाली तर मी पंढरपूरला परत येईन. राजाने ही गोष्ट मान्य केली. राजा विठुरायांना आपल्या राज्यात येणार ही बातमी सर्व पंढरपूरमध्ये पसरली. सर्व भक्तांना खूप वाईट वाटू लागलं. भगवंत इथून गेल्यानंतर आपण काय करायचं असं त्यांना वाटलं. ते रडू लागले, परंतु राजासमोर त्यांचे काहीही चालले नाही. राजा कृष्णराय यांनी पांडुरंगाची मूर्ती घेतली आणि ती आपल्या विजयनगरमध्ये घेऊन आले. त्यांनी विठ्ठलाचे सुंदर मंदिर बांधले आणि त्या मूर्तीची स्थापना केली. या मूर्तीची स्थापना राजानं अतिशय भक्तिभावानं करून त्याची प्रार्थना करत असे, त्यांची सेवा करत असे. त्यांच्या सेवेमध्ये कोणतीही कमतरता नव्हती. इकडे पंढरपुरात पांडुरंग निघून गेल्यामुळे सर्व भक्त शोक करत होते. त्यांना अन्नपाणी गोड लागत नव्हतं. त्यांना झोप येत नव्हती. विठू माऊली आपल्याला सोडून गेली, आता जगायचं कसं अशी काळजी त्यांना वाटत होती. या संकटातून आपल्याला कोण सोडवेल याचाच ते विचार करत होते. एक दिवस पैठणचे संत भानुदास महाराज पंढरपुराला आले. ते संत एकनाथ महाराजांचे पंजोबा होते. ते पांडुरंगाच्या दर्शनाला आले होते. तसेच ते विठ्ठलाचे परमभक्त होते. पंढरपूरला आल्यानंतर त्यांना कळलं की पांडुरंगाला विजयनगरच्या राजाने तिकडे नेले आहे. हे सर्व बघून त्यांना खूप वाईट वाटलं. सर्व लोकांचा शोक त्यांना पाहावेना. पंढरीची ही अवस्था आणि भक्तांची व्याकुळता पाहून त्यांचं हृदय पिळवटून निघालं. त्या क्षणी त्यांनी निश्चय केला, जोपर्यंत माझ्या विठ्ठलाला परत पंढरपुरात आणत नाही, तोपर्यंत अन्नपाणी ग्रहण करणार नाही. हा दृढ निश्चय करून भानुदास महाराज हंपीच्या दिशेनं निघाले. अनेक दिवसांच्या खडतर प्रवासानंतर ते हंपीला पोचले. तिथे त्यांना समजले की विठ्ठलाची मूर्ती राजा कृष्णदेवरायाच्या राजवाड्यातील देवघरात आहे आणि तिथे सामान्य माणसाला प्रवेश नाही. भानुदास महाराज राजवाड्याबाहेर बसून विठ्ठलाचा धावा करू लागले. त्यांची भक्ती इतकी तीव्र होती की त्यांच्या आर्त हाकेला विठ्ठलानं प्रतिसाद दिला. भानुदास महाराज राजवाड्याच्या बाहेर मध्यरात्र झाली तरी बसले होते आणि काय आश्चर्य, पहारेकऱ्यांना गाढ झोप लागली होती. देवळाची दारे खडाखड उघडली गेली. भानुदास महाराज मंदिराच्या आतमध्ये गेले. गाभाऱ्यामध्ये विठ्ठल उभे होते. भानुदास महाराजांनी विठुरायांना साष्टांग दंडवत घातलं. भानुदास महाराज पांडुरंगाला म्हणाले, भगवंता, तू पंढरपूरला कंटाळा आला होता का? तू या राजाकडे का आलास? कृष्णराय राजाची सेवा तुला अधिक आवडते का? आम्ही काय पाप केलं म्हणून तू आम्हाला सोडून येथे आलास? त्यावेळी विठुराय भानुदासांना म्हणाले, राजाची सेवा पाहून मी या ठिकाणी आलो होतो, परंतु मी आता इथे कंटाळलो आहे. राजाने मला कोंडलं आहे. मी परत पंढरपूरला कधी जाईन असं मला झालं आहे. तुझ्यासारख्या भक्तांची मला खूप आठवण येते. मला करमत नाही. थोड्या वेळानं पहाट झाली. तेव्हा विठ्ठल भानुदास महाराजांना म्हणाले, तू आता परत जा. राजा येण्याची वेळ झाली आहे. आपण परत भेटू. असे म्हणत पांडुरंगानं आपल्या गळ्यातील तुळशीचा आणि नवरत्नांचा हार भानुदास महाराजांच्या गळ्यात घातला. देवाला नमस्कार करून भानुदास महाराज मंदिराच्या बाहेर आले आणि पुन्हा दारे आपोआप बंद झाली. तेवढ्यात राजा विठुरायाच्या दर्शनाला आला. त्याचं लक्ष पांडुरंगाच्या गळ्याकडे गेलं. त्याच्या लक्षात आलं की गळ्यामध्ये हार नाही. राजाने लगेच हार चोरीला गेल्याचं सगळ्यांना सांगितलं आणि सर्व सेवकांना आज्ञा केली की चोराला लवकरात लवकर पकडा. सर्व सेवेकरी चोराला शोधण्यासाठी सर्व राज्यात गेले. सगळीकडे सेवक चोराला शोधत होते.
सेवक चोराला शोधता शोधता नदीवर आले. तेथे भानुदास महाराज डोळे बंद करून पांडुरंगाचे भजन करत होते. सेवकांनी त्यांच्या गळ्यातील नवरत्नांचा हार पाहिला आणि चोर सापडला म्हणून ते भानुदास महाराजांच्या दिशेने गेले. त्यांनी भानुदासांना पकडलं आणि राजाकडे घेऊन आले. त्यांच्या गळ्यातील हार राजानं काढून घेतला आणि त्यांना सुळावरती चढवा अशी राजाने आज्ञा केली. भानुदास महाराज राजाला म्हणाले, राजा, तू मला सुळावरती चढवत आहेस, पण त्या अगोदर मला भगवंताचं शेवटचं दर्शन घेऊ दे. राजाने सुळावर चढण्याची शिक्षा सुनावली तरी देखील भानुदास किंचितही डगमगले नाहीत. त्यांना खात्री होती की त्यांचा विठ्ठल त्यांचे रक्षण नक्की करेल. सुळावर चढण्यापूर्वी त्यांनी विठ्ठलाला उद्देशून एक अभंग म्हटला. तो अभंग होता, जैसे हरळाची जाती परिये जळूनी अंगे होती. त्यांच्या भक्तीचा आणि निर्दोषपणाचा चमत्कार झाला. ज्या सुळावरती त्यांना चढवले जाणार होते त्या सुळालाच पालवी फुटली आणि त्याचे एका सुंदर वृक्षामध्ये रूपांतर झाले. तो वृक्ष फळाफुलांनी भरला. सुळाचं इतकं सुंदर वृक्षात रूपांतर झालेलं पाहून राजा आणि सर्व प्रजाजन आश्चर्यचकित झाले. त्याच वेळी तो हरवलेला हार विठ्ठलाच्या मूर्तीच्या गळ्यात आढळून आला. हा चमत्कार पाहून राजा कृष्णदेवराय यांना आपली चूक समजली. त्यांना भानुदासाच्या भक्तीची आणि विठ्ठलाच्या महानतेची प्रचिती आली. राजाने भानुदास महाराजांना साष्टांग नमस्कार केला आणि म्हणाले, तुम्ही पांडुरंगाचे श्रेष्ठ भक्त आहात. मी तुम्हाला ओळखले नाही, मला क्षमा करा. अशा प्रकारे राजाला पश्चाताप झाला आणि त्याने संत भानुदासांची क्षमा मागितली. नंतर पांडुरंग म्हणाले, राजा, तुझे चुकले आहे. तुझ्याकडं हा मोठा अपराध घडला आहे, त्यामुळे मी आता पंढरपूरला परत जाणार आहे. त्यावरती राजा म्हणाला, देवा, मला क्षमा करा. भानुदास महाराजांना म्हणाला, तुम्ही आनंदानं देवाला पंढरपूरला घेऊन जा. त्यांनी मोठ्या सन्मानानं आणि शासकीय लवाजम्यासह श्री विठ्ठलाची मूर्ती संत भानुदासांच्या स्वाधीन केली. संत भानुदास महाराज मोठ्या आनंदाने आणि भक्तांच्या जयघोषात विठ्ठलाला घेऊन पंढरपुरात परत आले. पंढरीत जणू दिवाळी साजरी झाली. हरपलेले चैतन्य परत आले. चंद्रभागेच्या तीरावरती पुन्हा एकदा भक्तीचा मळा फुलला. अशा प्रकारे संत भानुदास महाराजांनी आपल्या अविचल भक्ती आणि दृढ निश्चयाच्या जोरावरती श्री विठ्ठलाला हंपीहून परत आणले आणि वारकरी संप्रदायामध्ये त्यांना अत्यंत आनंदाचे स्थान आहे. जय जय राम कृष्ण हरी. आता आपण पाहणार आहोत की पंढरपूरला विठ्ठल आणि रुक्माई एकत्र का नसतात. लाखो विठ्ठल सावळ्या विठुरायाचे दर्शन घ्यायला पंढरपूरच्या वारीत जातात. 8-10 लाख भाविक असतात. सर्वांना विठ्ठल रुक्मिणीचे एकत्र दर्शन होत नाही. पंढरपुरात विठुराय आणि रुक्मिणी या दोघांचं दर्शन एकत्र का होत नाही? पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीची वेगवेगळी मंदिरं का आहेत? पंढरपुरात विठ्ठल आणि रुक्मिणी का वेगळे होतात? या प्रश्नांची उत्तरे चला जाणून घेऊया. मंदिरं वेगळी असण्यामागे रहस्य पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीची वेगवेगळी मंदिरं आहेत याचे एक रहस्य आहे. सावळा विठ्ठल हे कृष्णाचं रूप मानलं जातं. विठ्ठलाच्या आरतीत वामांगी रखुमाई असे वर्णन जरी केले असले तरी विठ्ठलाच्या डाव्या बाजूला नेहमी असणारी रखुमाई पंढरपुरात नाही. याचं कारण म्हणजे जेव्हा रखुमाई रुसली तेव्हा ती चिंचेच्या वनात जाऊन बसली. कितीही रुसवा काढला तरी ती काही आली नाही. म्हणून पंढरपुरात तिचे आणि विठ्ठलाचे मंदिर वेगवेगळे आहे असे मानले जाते. याचा उल्लेख पद्मपुराण आणि स्कंदपुराणात केला आहे. राधेमुळे रुसली रुक्मिणी हे एक कारण आहे. कृष्ण आणि राधेचे सख्य होते. कृष्णाने गोकुळ सोडले आणि द्वारकेचा राजा बनला. रुक्मिणी कृष्णाची पट्टराणी बनली. एकदा राधा द्वारकेत आली आणि कृष्णाच्या जवळ जाऊन बसली. तेवढ्यात रुक्मिणी आली. तिला हे आवडलं नाही. रुक्मिणी येऊनही राधा कृष्णाजवळून उठली नाही. याचे रुक्मिणीला वाईट वाटले. तिचा अपमान झाल्यासारखे तिला वाटले. मग ती तेथून रागाने तपश्चर्या करायला दिंडीरवनात आली. श्रीकृष्णाने शोध घेत दिंडीरवन गाठले. तिला घरी चल म्हणाले, पण तिनं काही ऐकलं नाही व रुक्मिणी घरी आली नाही. ती तिथेच राहिली अशी कथा स्कंदपुराणात आहे. म्हणूनच पंढरपुरात विठ्ठलाची मूर्ती जिथे आहे त्यामागील बाजूला तोंड करून रुक्मिणीची मूर्ती आहे. पांडुरंग नेहमीच भक्तांमध्ये रमायचे. रुक्मिणीला वेळच देत नव्हते. त्यामुळे रुक्मिणी रुसल्याचे सांगितले जाते.
विठ्ठलासोबत रुक्मिणीची मूर्ती जवळ नसल्याचे आणखी एक कारण लोकगीतात आहे. ते म्हणजे दागदागिने रुक्मिणी झाली, पण पंढरपुरात वारकऱ्यांच्या गर्दीत विठ्ठलाला रुक्मिणी दिसलीच नाही, त्यामुळे रुक्मिणी रुसली असेही सांगितले जाते. आख्यायिका अशीही आहे की पुंडलिकाने वरदान मागितल्यावरती त्यानं परमेश्वराला आपल्यासाठी नेहमी त्याच आसनावरती उभे राहण्यास सांगितले, कारण त्याला ही मुद्रा आवडते. भगवान विठ्ठल जसे आहेत तसेच राहिले. जेव्हा रुक्मिणीजींनी मी काय करू असे विचारले, तेव्हा भगवंतांनी तिला तिथेच उभे राहण्यास सांगितले. म्हणजे ती उभी होती तिथपर्यंत. तेव्हापासून ते या देवाच्या रूपात वेगळे उभे आहेत. पंढरपुरात विठ्ठलासोबत रुक्मिणीच्या मूर्तीजवळ नसल्याची अशी विविध कारणे सांगितली जातात. विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मंदिरावरती आधारित एक सुंदर अभंग आता आपण बघूया. येई ओ विठ्ठले माझे माऊली ये, संत तुकाराम. येई ओ विठ्ठले माझे माऊली ये, करुणा करी माझ्यावर पंढरीनाथा ये. रुक्मिणी वल्लभा पांडुरंगा ये, चरणी ठेविले मस्तक कृपा करी रे. पंढरीचे मंदिर वैकुंठाचे द्वार, नाम घेता सुख वाटे जाई भवसागर. महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत एक असं ठिकाण आहे जिथे देव स्वतः भक्तांसाठी उभा राहिला. ते ठिकाण म्हणजे पंढरपूर विठ्ठल मंदिर. इथे उभा आहे आपला विठ्ठल, हात कटीवर ठेवून आपल्या भक्तांची वाट पाहत. आणि त्याच्या शेजारी आहे त्याची अर्धांगिनी माता रुक्मिणी. वारकऱ्यांच्या ओठावरती सतत एकच नाव असतं, विठ्ठल 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 विठ्ठल. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला इथे तर भक्तांचा महासागर उसळतो. संतांनीही या पंढरीची महती गायली आहे. संत तुकाराम म्हणतात, येई ओ विठ्ठले माझे माऊली ये. भक्त जेव्हा मंदिरात येतो तेव्हा तो फक्त देवाला पाहत नाही, तर तो अनुभवतो एक वेगळीच शांती, एक वेगळाच आनंद. विठ्ठल आणि रुक्मिणी ही फक्त देवदेवता नाहीत, तर ते आहेत भक्तांच्या प्रेमाचे प्रतीक. म्हणूनच म्हणतात, पंढरीची वारी म्हणजे भक्तीची खरी शाळा. तुम्ही कधी पंढरपूरला गेला आहात का? नसाल तर एकदा नक्की जा, कारण तिथे भेटतो स्वतः आपला विठ्ठल, तुमच्यासाठी उभा असलेला विठू माऊली. त्यांचा एक अभंग, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, जो संत नामदेवांनी लिहिलेला आहे. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नखचित फणीवरी मुकुट शोभती. कंठी वैजयंती माळा, गळा शोभे हार, रुक्मिणी समवेत उभा पंढरीचा विठ्ठल. कर कटावरी ठेवूनी उभा राहिला, भक्तांची वाट पाहे कृपाळू विठ्ठल. नावदेव म्हणे माझा पंढरीनाथ राजा, रुक्मिणी वल्लभा देवा धावा मजपाशी.